BLAचा रिपोर्ट आला माझ्याकडे, तो दिला होता तुला रिपोर्ट? हा, आपण BLA वरती मेळावा घेतला होता, BLA नोंदणी करण्यासाठी म्हणून. आपल्या BLAची जी आता माझ्याकडे रिपोर्ट आला त्याच्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी 0-0-0-0-0. मला समजेना, म्हटलं बिलकुल काम नाही केलं. काल अविनाश आला होता, अविनाशला विचारलं, म्हटलं अरे अविनाश, म्हटलं ठाण्यामध्ये, संपूर्ण ठाणे शहरामध्ये मला 0 दिसतोय, जो सरकारी आकडा होता, म्हटलं 0 दिसतोय. तुला असं हा होऊ शकत नाही. बस सगळी त्यांनी माहिती काढली आणि माहिती काढल्यानंतर कळलं हे सगळे BLAचे फॉर्म त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहीने भरून ठेवलेले फॉर्म त्या अधिकाऱ्यांनी टेबलाखाली ठेवून दिले, रजिस्टरच केलेले, फक्त तुम्हाला शिक्के दिले, पुढे काही नाही केलं. हे प्रत्येक निवडणूक जे अधिकारी आहेत तिकडचे या शहरांमधले इतर, यांच्यावरती तुम्हाला दबाव आणावा लागेल. हे काय प्रकारचं कारस्थान सुरू आहे? प्रत्येक हे बघा, हे प्रत्येक हे ठाण्यामधले वॉर्डाचे आहेत. म्हणजे आता इथे हा कुठचा तू दिला होतास? ओवळा माजिवडा, बरोबर ना? हे ओवळा माजिवड्याला 0 दिलेले, 0. हे एवढे भरलेले आहेत. हे तुम्हाला काम करू देणार नाही. आणि तुम्ही जर समजा BLA म्हणून रजिस्टर झाले नाही तर हे तुम्हाला SIRच्या यादीमध्ये काम करू देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट किती गांभीर्याने घेतली पाहिजे. आज इतके BLA आपण सगळे नोंदण्या केल्या सगळ्यांच्या, कुठे आहेत ते? मी तुम्हाला वारंवार सांगतो, ज्या प्रकारचं कारस्थान हे सगळं शासकीय यंत्रणा वापरून जे केलं जात आहे हे तुम्हाला उधळून लावलं पाहिजे, तर निवडणुकीत यश मिळेल, अन्यथा नाही.